वेलकम बॅक टू अवर चॅनल श्वेतूश डायरी। तर आम्ही निघालो आहोत कर्जतमध्ये 1 नाईट स्टेसाठी निघालो आहोत। त्याचं चेक इन आहे संध्याकाळचं, चेकआउट पण आहे सेम टाईमला संध्याकाळीच आहे। तुम्हाला हे या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच। तर आम्ही हा रोड घेतलेला होता तो मुंबई ओल्ड हायवे जो आहे पुणे हायवे तो घेतलेला होता, तिथून जायला ती इझिली होतं। ह्याचा मी इन डिटेल व्हिडिओ या रोडचा ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, ते तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता। रोड खूप चांगला आहे, झाडं आहेत आजूबाजूला, वळणं पण आहेत, पण छान आहे, कधीतरी जायला ओके आहे। इथून आम्ही पहिलं व्हिजिट केलेलं अँडी स्टुडिओला, तर त्याचा पण एक छोटा मिनी ब्लॉग मी केलेला आहे ऑलरेडी, आणि इन डिटेल ब्लॉग माझा नंतर अपकमिंग आहे तो मी अपलोड करेनच। आणि आम्ही आता इथे ह्याला पोचलो आहेत कर्जतला, ज्या आम्ही प्रॉपर्टीमध्ये राहिलो होतो ते। तुम्हाला इन डिटेल हवी असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला पर्सनली इंस्टाग्रामवर तुम्हाला सांगते। जे आहे कर्जतमध्ये आहे, इथे असं होतं की नदी होती त्या प्रॉपर्टीच्या बाजूला, ती वर्षाच्या 12ही महिने चालू असते। तुम्ही कधीही गेलात तरी तिथे तुम्हाला ही नदी बघायला मिळेलच, खळखळतं पाणी आहे। आणि आम्ही 1 नाईट स्टेसाठीच होतो, तर आम्ही एकच रूम अशी घेतली होती जेणेकरून आम्हाला सगळ्यांना एकत्र राहायचं होतं, स्वराला सारांशला एन्जॉय करायचं होतं। तर आम्ही फर्स्ट टाईमच असं ट्राय केलं होतं आणि खूप चांगलं आहे, प्रॉपर्टी मस्तच होती। पूर्ण वेळ आम्ही स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय पण केलं, तिथे काही लिमिट असं नव्हतं, रात्री पण संध्याकाळी पण तुम्ही स्विमिंग पूलमध्ये जाऊ शकता आणि मॉर्निंगला पण होतं। आम्ही गेल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन तिथे एन्जॉय केलं, स्वराने मजा केली आणि सारांशने पण मजा केली। तिथे गेल्यानंतर आम्हाला त्यांनी चहा दिला होता, चहा वगैरे झाल्यानंतर फ्रेश झालो, स्विमिंग केलं, त्याच्यानंतर फ्रेश होऊन परत त्यांचं लाईव्ह म्युझिक होतं, एक 8-8:30च्या दरम्यान होतं, म्हणजे डिनर करताना तुम्ही ते एन्जॉय करू शकतात आणि बाजूला मस्त खळखळतं पाणी होतं। तर आम्ही हे सगळे इथे असं मस्त एन्जॉय केलं आहे, तुम्हाला बघायला मिळेलच। आणि तिथे एक मजा काय झाली, मजा म्हणजे असं मला सांगता येणार, एका फॅमिलीमध्ये एका काकांचा बड्डे होता आणि सेम डेला माझ्या बाबांचा पण बड्डे होता। तर आमचं असं काही प्लॅन नव्हता की तिथे जाऊन बड्डे करायचं की काय वगैरे असं, पण त्या काकांचा बड्डे होता तर स्वरा सारांशने जाऊन तिथे जे होते सिंगर त्यांना सांगितलं की आमच्या पण बाबांचा बड्डे आहे तर तुम्ही अनाऊन्स करा म्हणून। तर त्या काकांचा बड्डे झाल्यानंतर मग बाबांचा पण बड्डे तिथे केला गेला, तर तुम्हाला त्याचे पण काही फुटेज बघायला मिळतील। आणि आम्ही असेच मस्त डान्स वगैरे करत होतो, नंतर मग डिनर होतं ते खाल्लं। इथे बघा, इथे अनाऊन्स केलं आहे त्यांनी। ये सारांश उभा राहा तिथे, ओके। अनिलजींसाठी जोरदार टाळ्या। काका कितवा बड्डे? 71। अरे वा, जबरदस्त। तुम जियो हजारों साल देवनी है आज, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू डियर अनिल अंकल, हैप्पी बर्थडे टू यू। ओके, थँक्स अ लॉट। अनिल काकांसाठी जोरदार टाळ्या। मी तुम्हाला मगाशी बोलले होते की त्या काकांचा पण वाढदिवस होता, त्यांचा केक कटिंग झालेला होता, मग बाबांनी पण केलं, एकमेकांना बड्डे विश केलं आणि केकही भरवला। आणि मग त्याच्यानंतर आम्ही असं मस्तच मजा मस्ती करत होतो, थोडाफार डान्स केला।
तर मग गुड मॉर्निंग. आज आहे सेकंड डे. तर सकाळ सकाळ मी थोडासा इथे वॉक घ्यायला आलेली. तर इथे असे 3-4 असे टेंट पण आहेत त्यांचे, म्हणजे कपलसाठी किंवा 3-4 पर्सनसाठी इथे त्यांनी असे हे पण ठेवलेले आहेत टेंट हाऊससारखे. प्रॉपर्टी खूप चांगली आहे. चिकूची झाडं आहेत, जांभळाची झाडं आहेत. आम्ही जांभूळ पण काढले तिथून, ती पण मजा आली करायला. त्याच्यानंतर सकाळी ब्रेकफास्ट होता तो आम्ही घेतला सकाळी. आणि इथे बघा, इथे आता सकाळी पण पाणी आहे. मध्ये काहीतरी दुपारी इथे पाणी धरणाचं जे आहे ते थांबवतात, मग त्यावेळेला थोडं कमी होतं, मग नंतर परत संध्याकाळी चालू होतं. इथे 12ही महिने तुम्हाला या नदीला पाणी बघायला मिळतं. जर कधीही आला तरी तिथे तुम्ही हे एन्जॉय करू शकता. तर मी आणि स्वरा आई असे थोडा वेळ असंच पाण्यामध्ये गेलो होतो. छान मस्त वाटलं. थंडगार पाणी होतं, खूप गरम होत होतं, त्यामुळे ते आम्ही एन्जॉय केलं तेही. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो स्विमिंग पूलमध्ये मजा करायला. इथे त्यांचा एक गार्डन एरिया आहे, तिथे जांभळाचं झाड होतं. तर आम्ही काठीने वगैरे असं काय काय करून जांभूळ काढत होतो, मजा येत होते. Jump. 1, 2, 3. पूलमध्ये मस्त मजा मस्ती करून झाल्यानंतर होता लंच टाईम झालेला होता. तर मग आम्ही लंच वगैरे केलं. मग थोडा वेळ आराम वगैरे करून मग आमचा परतीचा प्रवास हा चालू झाला. मग आम्ही निघालो घरी यायला. तर आजचा छोटासा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा.